नमस्कार. आज आपण निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत 10 आणि 11 या संख्यांचं लेखन कसं करणार आहोत हे छोट्या छोट्या कृतीतून आपण पाहणार आहोत. त्यासाठी विविध छोटे छोटे खेळ आहेत. शैक्षणिक साहित्य पेटीमधलं साहित्य आहे त्याचा आपण वापर करणार आहोत. त्यासाठी शिक्षक मित्रांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पेटीची ओळख आधी करून दिलेली असली पाहिजे. त्यातलं सर्व साहित्य विद्यार्थ्यांच्या वापरामध्ये असलं पाहिजे. संख्याज्ञान या घटकावर तर खूप सारं साहित्य त्या पेटीमध्ये आहे. ते साहित्य काढून प्रथम आपण त्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला पाहिजे. आता आपण 10 आणि 11 अशा संख्यांचं लेखन शिकणार आहोत. त्यासाठी 9 पर्यंतच्या संख्यांची ओळख असणं गरजेचं आहे. मग 9 पर्यंतच्या संख्या मुलांना येतात का हे आधी आपण खात्री करून घ्यावी आणि त्याच्यानंतर मग 10 आणि 11 या संख्यांची ओळख आणि लेखन घेता येईल. तर आपण आज 10 आणि 11 या संख्यांचं लेखन कसं घ्यायचं हे पाहणार आहोत. तर प्रथम साहित्य पेटीमध्ये ते जे साहित्य आहे जोड ब्लॉक, हे जोड ब्लॉक साहित्य आपण विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. प्रत्येक गटामध्ये द्या किंवा वैयक्तिक द्या. प्रथमतः आपण शिक्षकांनी एक कृती करून गटामध्ये किंवा वैयक्तिक घ्यायची आहे. त्यासाठी हे साहित्य विद्यार्थ्यांच्या समोर दिल्यानंतर ते या पद्धतीने आपण बघणार आहोत. बघा, मोजूया आपण पहिल्यांदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 झाले म्हणजे काय झालं तर एक दशक झाला. एक दशक झाला म्हणजे 10 दशकामध्ये 10 असतात हे विद्यार्थ्यांना माहिती करून द्यायचं आहे. एका दशकामध्ये 10 असतात. दशकाचं लेखन कसं करायचं ते बघूयात आपण. हे पहा, या पद्धतीनं दशक म्हणजे 10 असं लेखन करायचं आहे. आता दुसरी कृती घ्यायची आहे. तर ती कोणती आहे तर दशक दांडे. दशक दांडे हे सुद्धा साहित्य पेटीतलं एक साहित्य आहे. त्याच्यामध्ये 10 दशक आहेत या पद्धतीनं आणि त्याचे सुट्टे 100 आहेत. मग दशक कसा तयार होतो हे प्रथम मुलांना आपण आधी प्रत्यक्ष कृतीनं गटामध्ये विद्यार्थ्यांना बसवायचं आहे आणि हा दांडा हातात द्यायचा आहे. असे हे सुट्टे द्यायचेत आणि त्या दांड्यावर बसतात कसे हे प्रत्यक्ष कृती करायला सांगायचे. कारण कृतीतून शिक्षण हे विद्यार्थ्यांना ते लक्षात राहते. म्हणून प्रत्यक्ष अशी 10 म्हणजे एक दशक. दशक हे सुट्टे 10 या दशकावर कसे बसतात हे अशी कृती या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी प्रत्येक गटानं करायचे. प्रत्येक विद्यार्थ्यानं ते करायचं आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या हे लक्षात येतं 10 म्हणजे एक दशक आहे आणि हे सुट्टे आहेत ते या दांड्यावर बसलेले आहेत. आणि पुढं मग एक दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक ही सुद्धा संकल्पना स्पष्ट व्हायला त्यांना मदत होते. आणि या पद्धतीनं एक दशक 10. मग याचं लेखनसुद्धा आपल्याला मग ते कसं तर या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी एक दशक 10 हे असं लिहायचं आहे. तिसरी कृती आहे नोटांच्या मदतीनं 10ची ओळख आणि लेखन. तर विद्यार्थ्यांना सुरुवातीला ह्या नोटा आहेत. या 1-1 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे एक दशक नोटा. मग 10 रुपये सुट्टे करायचे म्हणजे 1-1 रुपयाच्या 10 नोटा विद्यार्थ्यांना माहिती करून द्यायचं आहे. आणि प्रत्यक्ष त्यांना ते तसे व्यवहार छोटे छोटे व्यवहार वर्गामध्ये घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर ही कृती घ्यायची आहे. तर मी याच्यामध्ये काय केले आपण तर एक दशक म्हणजे 10 आणि ते सुट्टे केल्यानंतर हे असे 1 रुपयाच्या 10 नोटा आल्या. मग याचं लेखन आपण कसं करायचं आहे तर ते या पद्धतीनं 10चं लेखन करायचं आहे. या पद्धतीनं आपण 10चं लेखन पाहिलं. आता तसंच 11चं सुद्धा पाहायचं आहे. 11चं लेखन पाहताना आपण पहिल्यांदा दशक दांड्याने पाहूया. दशक दांडे या पद्धतीनं आहे. आता हे माहिती आहे विद्यार्थ्यांना आधी की एक दशक म्हणजे 10. मग या 10 मध्ये एक सुट्टा मिसळला म्हणजे किती झाले एक दशक 1 11. मग या 11चं लेखन कसं घ्यायचं आहे तर 11चं लेखन हे या पद्धतीनं घ्यायचं आहे. आता दुसरी कृती आहे जोडो ब्लॉकच्या मदतीने. एक दशक आणि 1 11 म्हणजे हे आणि याचं लेखन या पद्धतीने घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर नोटांच्या साहाय्यानं म्हणाल तर एक दशक म्हणजे 10 ही ओळख आता आपण विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं दिलेली आहे. मग एक दशकामध्ये एक नोट मिसळली 1 रुपयाची म्हणजे एक दशक आणि 1 मिळून झाले 11. मग हे 11 लिहायचं कसं अंकामध्ये तर ते या पद्धतीनं लिहायचं.
10 आणि आकाराचं लेखन एवढ्या सगळ्या पद्धतीनं केल्यानंतर विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे वहीवर पाठीवर लिहितील किंवा घरी जे साहित्य उपलब्ध होईल त्या साहित्याच्या मदतीने लेखन करायला सांगायचं आहे. धन्यवाद.